नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती. मुंबई उच्च न्यायालय 2026चा काल ड्रायव्हर पदाचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. टोटल 20 मार्कांचा पेपर होता आणि कट ऑफ हा 16 आणि 17 मार्कांवर लागलेला आहे. आता पुढे ड्रायव्हिंग टेस्ट आहे, तिला 10 मार्क्स आहेत आणि लेखी परीक्षा होती 20 मार्क्सची. आता बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयात 3 पदांसाठी भरती झाली होती. यामध्ये लिपिक, शिपाई आणि चालक असे 3 पद होते. तर चालक या पदाच्या निकालाबाबत बोलायची म्हटले तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोघांचा निकाल हा 17 मार्कांवर लागला आणि मुंबई बेंचचा 16 गुणांवर. म्हणजे आपण यात पाहिलं तर मुंबई बेंचसाठी तुम्हाला 80% मार्क्स घेणं गरजेचं होतं. तसेच संभाजीनगर आणि नागपूरमध्ये 85% मार्क्स घेणं गरजेचं होतं. आता राहिला प्रश्न शिपाई आणि लिपिक या पदाचा निकाल कधी लागेल. तर बघा मित्रांनो, या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यापर्यंत हे दोन्ही पण निकाल लागून जातील. आणि चालक या पदासाठी आता ज्यांची 10 मार्क्सची ड्रायव्हिंग टेस्ट आहे त्यांनी पुढची तयारी थोडी लक्ष देऊन करा. जिथे प्रशिक्षक असतात त्यांची गाडी घ्या आणि प्रॅक्टिस करा. तसेच तुमचे कोणी मित्र असतील ज्यांनी या पहिले ड्रायव्हिंग टेस्ट दिली असेल तर त्यांना त्यांचा अनुभव विचारा आणि त्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करा. तर बघा मित्रांनो, आता चालकचा निकाल लागला आहे, त्यानंतर क्लर्कचा निकाल लागेल, नंतर शिपाई या पदाचा निकाल लागेल. तुमचे नाव यादीमध्ये आले असेल तर मनःपूर्वक अभिनंदन आणि ज्यांची नाव आलेली नाही त्यांनी निराश न होता पुढील भरतीची तयारी सुरू ठेवावी. सरकारी भरतीच्या सर्व अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.